वर्षातल्या म्हणजे गेल्या काही वर्षातल्या या मोबाईल आणि या सगळ्याच्या वापरामुळे माणसाची म्हणजे मुलांमधली ही अभ्यास करण्याची, आकलनाची, ज्याला कॉग्निटिव्ह ॲबिलिटी असं म्हणतो, ही क्षमताच कमी 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 व्हायला लागलेली आहे. एक रील बघून समाधान होत नाही, एकाचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं, आणि त्या सगळ्याची रचनाच अशी आहे की मुलं सातत्याने, मुलं काय आणि मोठे काय, सातत्याने त्याच्यात एंगेज होतात. एक प्रकारचं डिससॅटिस्फॅक्शन किंवा असमाधानाची जाणीव ही मुलांमध्ये वाढायला लागलेली आहे. जी काळजी वाढवणारी गोष्ट असं म्हणतो की आपण एक बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या एक अपंग अशा स्वरूपाची पिढी निर्माण करतोय का, हा प्रश्न आहे. आणि ही भीती म्हणून नाही आहे, ही खरंच काळजी वाटाव्याची गोष्ट. आणि अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसतात. कधीतरी सिग्नलला थांबलेलं असतो, शेजारी कोणीतरी आई असते, त्याला मुलाला शाळेतनं घेऊन येत असते, मुलाच्या हातात मोबाईल असतो आणि तो फक्त त्या मोबाईलकडे बघत असतो. हे जर असं होत असेल तर मुलं सामाजिकदृष्ट्या विकसित कशी होणार, आपल्या भोवताली काय चाललंय त्यांना कसं. अनेक आया मला सांगतात की रात्री झोपेमध्ये मूल मोबाईल घेऊन असतं आणि ते अगदी झोपेत पांघरून डोक्यावर घेऊन मोबाईल उशिरापर्यंत 1-2 वाजेपर्यंत बघत असतं. आपल्याला या गोष्टी थांबवाव्या लागणार नाही. मी काय खातोय, मी काय जेवतोय हे मुलाला कळलंच पाहिजे. त्या मोबाईलच्या नादात मला कोणीतरी भरवतंय आणि किंवा मोबाईलच्या नादात मी काय जेवतोय मला कळत नाही, किंवा टीव्ही समोर बसून मी जेवतोय. आणि ही घरात सगळ्यांनी मिळून करण्याची गोष्ट आहे की ओके, जेवताना कोणीही मोबाईल वापरणार. 11-12-13 वयानंतर मूल जेव्हा मोठं होतं, थोडं टीनएजमध्ये येतं, तेव्हा या अर्थाने ते पालकांची कॉम्पिट करायला सुरुवात करतात. मी पण मोठा आहे, आता मला पण कळतं, आता तुम्ही मला सांगा, प्रकारचे आर्ग्युमेंट कॉम्पिट करायला सुरुवात करतं. आणि मग तिथे थोडासा वेगळा अप्रोच घ्यावा लागतो. तो समजावणीचा जसं घ्यावा लागतो तसं थोडंसं तज्ज्ञांची मदतही तिथे घ्यावी लागते. आणि ती गरजे, कारण मूल आता पालकांचं ऐकण्याच्या पलीकडच्या पातळीवर गेलेलं असतं. ह्या वयामध्ये जेव्हा मुलं तासनतास या मोबाईलमध्ये अडकून पाडतात किंवा राहतात, तेव्हा साहजिकपणे त्यांचं ह्या संवेदना विकसित होणंच थांबतं. अशी अनेक चांगली कार्टून सिरीज आहेत की ज्या मुलांनी नक्की बघाव्यात आणि त्या मुलांसोबत पालकांना म्हणजे त्यांना घेऊन बघाव्यात. त्याच्यामुळे त्याच्यावर मुलांची गप्पा मारता येतात, त्याच्यावर मुलांशी बोलता येतं, डिस्कशन करता येतं. त्यातनं मुलांची विचार प्रक्रिया त्यातून तयार व्हायला. महिन्यातनं एखाद्या दिवस असं काढायला काही हरकत नाही आहे की आज फिरून येऊया, सगळं मोबाईल वगैरे सगळे डिव्हाइस घरी ठेवूया आणि नुसते जाऊन फिरून येऊया. म्हणजे आता नाही तर करायचं तर कधी, ह्या विचारानेच ते करावं लागणार आहे. आणि तिथे ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागणार आहे. म्हणजे त्याला पर्याय नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी आज 2 छोट्या कामाने सुटतील ना, त्याच्यासाठी उद्या मोठं ऑपरेशन करावं लागेल. नमस्कार, मी अश्विनी. मंडळी, आपल्या आजूबाजूला सध्या मोबाईलशी रिलेटेड किंवा स्क्रीनशी रिलेटेड अनेक घटना घडताना आपण बघतोय. जसं की लहान मूल आहे, आईनी मोबाईल दिलेला नाही आणि मूल घर सोडून निघून गेलंय. कित्येक वेळेला या मोबाईलमधल्या गेमच्या नादापायी मुलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल सुद्धा उचललंय. अगदी सर्रास, म्हणजे या मोठ्या मोठ्या गोष्टी तर घडताच आहेत, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये घडतात, प्रत्येकाच्या घरात घडतात, की मोबाईल दिल्याशिवाय मूल जेवण करत नाहीये, किंवा मोबाईल नाही दिलाय जेवण करताना तर मूल आदळा आपट करतंय, किंवा अभ्यास करताना सुद्धा त्याला मोबाईल किंवा टीव्ही सारखा स्क्रीन समोर हवाय आणि मग ते मूल अभ्यास करतंय. तर या सगळ्या गोष्टी आता घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि नाही म्हटलं तरी या सगळ्याच गोष्टींकडे खरं तर आता खूप गांभीर्याने बघण्याची वेळ आलेली आहे. तर या बाबतीत पालक, मुलं आणि शिक्षक अशा तिन्ही महत्वाच्या फॅक्टर्सवरती काम करणारे तज्ज्ञ प्रसाद मेणेरीकर आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींबाबतचा आढावा थोडासा घेऊया किंवा त्यांच्याशी आपण चर्चा करूया. प्रसाद, नमस्कार, तुमचं स्वागत आहे. प्रसाद, खरं तर हा प्रत्येक पालकाचा म्हटल्याप्रमाणे अत्यंत काळजी वाढवणारा विषय कुठला असेल तर मुलं आणि मोबाईल किंवा मुलं आणि मुलांचा स्क्रीन टाईम. तर खरंच एक पालक म्हणून, कारण माझी मुलगी 6 वर्षांची आहे, तर एक पालक म्हणून मलाही तो पडलेला प्रश्न आहे की मी माझ्या मुलीच्या हातात किंवा एकूणच सगळ्या पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल द्यावा की नको. ह्या प्रश्नाचा विचार आपण 2 पातळ्यांवर करूया. म्हणजे एका बाजूला आहे ती मुलांची कॉग्नेटिव्ह क्षमता, म्हणजे अभ्यास करण्याची क्षमता, आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक क्षमतावर होणारा त्याचा परिणाम किंवा त्यांच्या मानसिक क्षमतावर होणारा परिणाम. अशा 2 प्रकारे आपण या प्रश्नाचा विचार करूया. गेल्या 8-10 वर्षातल्या म्हणजे संशोधनातून, आणि जगभरात याच्यावर संशोधन चालू आहे की नेमकं काय होतं या स्क्रीन टाईममुळे आणि या मोबाईलचा युसेज वाढल्यामुळे, वापर वाढल्यामुळे मुलांवर नेमका काय परिणाम होतोय. सगळ्यात महत्त्वाची त्यातली बाब अशी आहे की आपण जर माणसाच्या एकूण उत्क्रांतीचा विचार केला आणि गेल्या 2-5 हजार 10,000 वर्षातला विचार केला तर माणसाचं जे काही मूलभूत क्षमता आहेत की ज्या माणूस म्हणून वेगळेपण आहे माणसाचं, त्यातली एक महत्त्वाची क्षमता ती म्हणजे माणसाची अभ्यास करण्याची क्षमता.
माणूस हा अभ्यास करणारा प्राणी आहे, तो विचार करणारा प्राणी आहे. आणि त्यातून, त्या अभ्यासातून, त्या विचारातून माणसाने आजपर्यंत सगळी जी सृष्टी आहे ती उभी केली आहे, की जी मानवनिर्मित व्यवस्था आहे. आज संशोधन असं सांगतंय की गेल्या अनेक वर्षातल्या, म्हणजे गेल्या काही वर्षातल्या या मोबाईल आणि या सगळ्याच्या वापरामुळे माणसाची, म्हणजे मुलांमधली ही अभ्यास करण्याची, आकलनाची, ज्याला कॉग्निटिव्ह ॲबिलिटी असं म्हणतो, ही क्षमताच कमी 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 व्हायला लागलेली आहे. एखादी गोष्ट समजून घेणं, म्हणजे एखादी गोष्टीचा अभ्यास करणं म्हणजे आपण काय करतो, ती गोष्ट समजून घेतो, त्याच्यावर विचार करतो आणि यातून आपण त्या अभ्यासापर्यंत पोहोचतो. तर ही अभ्यास करण्याची क्षमताच मुलांची कमी होतीये आणि त्याचा एक मोठा परिणाम हा आपल्याला पुढच्या, आणि तो आजही दिसतोय, जाणवतोय. म्हणजे मुलांचं अभ्यासात लक्ष नसतं असं अनेक पालक मला सांगतात की मुलांना अभ्यास आवडत नाही, त्यांना कंटाळा येतो, त्यांना 15 मिनिटं एका जागी वाचायला बसत नाहीत. आणि हे म्हणजे मी साधारणतः 10, 11, 12, 14 वर्षाच्या मुलांच्या बाबतीतलं सांगतोय. किंवा फोकस करण्याची क्षमता, आज आपल्याला ते दिसतंय. म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये असं होत होतं, म्हणजे त्याच्यावर खूप रिपोर्ट्स आहेत की माणसाची आता लक्षपूर्वक एखादी गोष्ट करण्याची क्षमता कितीवर आलेली आहे, तर तेव्हा असं होतं की ती 9-10 मिनिटावर आलेली आहे. ही परिस्थिती खूप चांगली म्हणावी अशी अवस्था आहे. कारण आज एखादं रील किंवा ह्या जर गोष्टी आल्या तर त्या 20 आणि 25 सेकंदापुरत्याच मर्यादित असतात. आणि लोक असं सांगतात की तुम्ही 25 सेकंदाच्या पेक्षा जास्त मोठा रील बनवलं तर कोणी बघणार नाही, कारण लोक तेवढंच बघतात. म्हणजे आपली एखादी गोष्टीकडे विचारपूर्वक बघण्याची किंवा लक्षपूर्वक बघण्याची क्षमता जर इतकी खाली येत असेल तर मुलांच्या बाबतीमध्ये काय होतंय, हा आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्याची सगळी उदाहरणं आपल्या आज भोवती दिसत आहेत. दुसरा यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि तोही तितकाच काळजी वाढवणारा आहे, तो म्हणजे एक प्रकारचा डिससॅटिस्फॅक्शन किंवा असमाधानाची जाणीव ही मुलांमध्ये वाढायला लागलेली आहे. आणि ते सगळ्या बाबतीतलं आहे, ते सार्वत्रिक आहे. म्हणजे जसं ते वेफरच्या बाबतीत आहे ना, एक खाऊन पुरत नाही, मग तो परत परत खावाच लागतो, तसं त्या मोबाईलच्या स्क्रीनच्या बाबतीत आहे की ते 5 मिनिटं बघून पुरत नाही, ते 5 मिनिटाचे 1 तास कधी होतो कळत नाही. आणि तुम्ही ते सातत्याने त्याच्याकडे बघत राहतात, सातत्याने ते करत राहतात, सातत्याने ते स्क्रोल करत राहता. आणि ते एक रील बघून समाधान होत नाही, एकाचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं. आणि त्या सगळ्याची रचनाच अशी आहे की मुलं सातत्याने, मुलं काय आणि मोठे काय, सातत्याने त्याच्यात एंगेज व्हावेत. ह्याच्यावर मला काही जण असंही म्हणतात की बघा, म्हणजे मुलं तिथे लक्षपूर्वक, एकाग्रपूर्वक बघतायत ना, हे करणं म्हणजे एकाग्रपूर्वक बघणं नाही. कारण तिथे एकाग्रता नाहीच आहे. तिथे दर 5-10 सेकंदांनी काहीतरी तुम्ही वेगळं चालताय. फक्त तिथे डोळे त्या वस्तूवर खिळलेले असतात. विचार आणि मन हे भरकटलेलंच असतं. आणि त्यातनं होतंय असं की आपण एक बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या एक अपंग अशा स्वरूपाची पिढी निर्माण करतोय का, हा प्रश्न आहे. आणि ही भीती म्हणून नाही आहे, ही खरंच काळजी वाटाव्याची गोष्ट. आणि अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. सातत्याने मुलं स्क्रीनमध्ये अडकतायत. आपण आजूबाजूला आपल्या फिरताना बघूया की आपण कधीतरी सिग्नलला थांबलेलं असतो, शेजारी कोणीतरी आई असते, त्याला मुलाला शाळेतनं घेऊन येत असते, मुलाच्या हातात मोबाईल असतो आणि तो फक्त त्या मोबाईलकडे बघत असतो, त्या स्क्रीनवर काहीतरी स्क्रोल करत असतो. त्याचं आजूबाजूला काय चाललंय लक्ष नसतं, भोवतालच्या परिस्थितीकडे लक्ष नसतं. हे जर असं होत असेल तर मुलं सामाजिकदृष्ट्या विकसित कशी होणार, आपल्या भोवताली काय चाललंय त्यांना कसं कळणार. म्हणजे हा एक प्रश्न आहेच की समाजापासून तुटले पण. आणि ह्या सगळ्यातून, म्हणजे हे जसे एका बाजूचे प्रश्न आहेत, तसे दुसऱ्या बाजूला अजून काही मुद्दे आहेत. तसं आज ज्याला आपण स्क्रीन ॲडिक्शन म्हणतो, जो प्रश्न तुम्ही विचारलात, की त्यातून एक भीती, नैराश्य, म्हणजे मगाशी तुम्ही कुठलं तरी आत्महत्येचं हे केलं किंवा मुलं घरातनं पळून जातात, हे काय आहे, ही भीती आहे, ती निराशा आहे. हे भीती, नैराश्य, म्हणजे मी जे असं म्हणतोय ना की पुढची एक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या अपंग पिढी आपण निर्माण करतोय, ते हे आहे की सातत्याने निराश असलेली, सातत्याने काहीच करावंसं न वाटणारी, सातत्याने भीतीमध्ये असणारी, मला ह्या स्क्रीनमध्ये टिकून राहायचं आहे आणि त्याच्यासाठी मी सातत्याने धडपड करणारी, की स्वतःचं अस्तित्व सातत्याने त्या स्क्रीनमध्ये शोधणारी, ह्या प्रकारची ती पिढी निर्माण होते. आणि हे आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे अगदी जे प्रामाणिकपणे ह्याच्यावर मेहनत करतायत त्यांना कदाचित ह्याचं गांभीर्य, म्हणजे मी म्हणतो ते लक्षात येणार, कदाचित जाणवणार नाही. पण आज जेव्हा माझ्याकडे हे पालक विचारतायत आणि ते जे हे प्रश्न मांडतायत तेव्हा यातनं असं लक्षात येत आहे. किंवा इवन मी जी मुलांचे वर्कशॉप्स घेतो त्याच्यामध्ये जेव्हा ती मुलं येत आहेत आणि त्यांच्याशी बोलतो आणि त्यात काय आहे की मुलं ह्या बाबतीत अवेअर नाही आहेत का, त्यांनाही कळतंय
पण ते त्यातनं स्वतःला बाजूला ठेवू शकत नाहीयेत आणि तिथे त्यांना खरं तर मोठ्यांची मदत हवी आहे. फक्त काय होत आहे की ते त्याच्यामध्ये इतके अडकत जात आहेत कारण ते माध्यमच असं आहे की ते त्यांना इतकं बांधून ठेवतं आहे, इतकं अडकावून ठेवतं आहे की एका टप्प्यानंतर मात्र अशी अवस्था येते की कुणी सांगितलं तरी ते स्वतःला बाहेरच काढू शकत नाहीत. त्यामुळे मुलांचं 6, 7, 8, 9, 10, 11 हे साधारणतः वय असं आहे की तिथेच पालकांनी ह्याच्यावर खूप ॲक्शन घेणं गरजेचं आहे. अजून एक यातला खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तोही आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि तो अलीकडे खूप दिसायला लागला आहे आणि तो अगदी 10-12 वयाच्या मुलांमध्येही दिसायला लागलेला आहे. तो म्हणजे माणसांकडे म्हणजे मुलाकडे किंवा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे खरं तर ज्या प्रकारचे गोष्टी या समाज माध्यमावर फिरत आहेत आणि ज्या पॉप्युलर होत आहेत ह्या जर गोष्टी बघितल्या तर त्या प्रामुख्याने माणसाच्या म्हणजे प्रामुख्याने स्त्रीच्या शरीराशी निगडीत आहेत. अगदीच. आणि त्याचा खूप मोठा परिणाम हा या मुलांवर होतोय. त्यातली भाषा असेल, त्यातले देहबोली असेल, त्यातले कपडे असतील, ह्या सगळ्याचाच परिणाम होतोय आणि त्यामुळे साहजिकपणे मुलांची किंवा मुलींची त्याच्याकडे बघण्याची स्थिती किंवा स्वतःकडे पण बघण्याची जी दृष्टी आहे ना ती त्या पद्धतीने होतीये आणि त्यामुळे त्यांचं एकमेकांसोबतचं रिलेशन हे तितकं छान मोकळं नाही राहू शकत आहे. आणि हाही एक मोठा म्हणजे हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघायला लागणार आहे आणि तेही तितकंच काळजी वाढवणार आहे की ज्या वयामध्ये ते रिलेशन खूप हेल्दी असलं पाहिजे, छान मोकळं असलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. दुसरं एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे अलीकडे बऱ्याचदा हे पालक त्यांचं निरीक्षण नोंदवतात की मुलं रात्र झोपेपर्यंत अगदी मोबाईल बघत बसलेली असतात आणि अगदी ती झोपत नाहीत. खरंय. आपण लक्षात घेऊया की एक आपल्या शरीराचं म्हणून एक चक्र असतं. म्हणजे दिवस उजाडला की उठणं, दिवस मावळला, रात्र झाली की झोप येणं हे नैसर्गिक चक्र आहे. शरीर त्याच्याबरोबर सेट होत असतं. ह्या स्क्रीनमुळे हे चक्रच बिघडतं आणि त्याचा सगळा परिणाम तुमच्या मानसिक स्थितीपासून, शारीरिक स्थितीपासून, अन्न पचण्यापासून ह्या सगळ्या गोष्टीवर होतो. शरीराचं संतुलन बिघडतं. झोपेचं संतुलन बिघडणं याचा अर्थ शरीराचं संतुलन बिघडणं. म्हणजे आज जर असं आपण बघितलं तर मुलं म्हणजे अनेक आया मला सांगतात की रात्री झोपेमध्ये मूल मोबाईल घेऊन असतं आणि ते अगदी झोपेत पांघरून डोक्यावर घेऊन मोबाईल उशिरापर्यंत 1-2 वाजेपर्यंत बघत असतं. आपल्याला या गोष्टी थांबवाव्या लागणार आहेत. अगदी. कारण त्यातून त्यांचा अख्ख्या आरोग्यावर परिणाम होतोय, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतोय, मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय. मग झोप पूर्ण होत नाही, मग अन्नाचं पचन नीट होत नाही किंवा झोपेमध्ये शरीर किंवा मेंदू ज्या काही कृती करतो खूप महत्त्वाची कामं आपली शरीर झोपेमध्ये करत असतं. त्याच्यामध्ये अगदी आकलनापासून ते शरीरातल्या नको त्या गोष्टी बाजूला काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी झोपेमध्ये चालू असतात आणि त्या गोष्टी जर नीट नाही झाल्या तर आपला दुसरा दिवस बिघडलेला असतो. त्यामुळे तुम्ही जसं म्हणता ना की हे परिणाम कसे आहेत तर ते हे असे अनेक व्यापक स्वरूपाचे आहेत, बहुस्तरीय बहुआयामी असे ते परिणाम आहेत. म्हणजे माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की म्हणजे मला घाबरवायचं नाहीये पण मला अवेअर करायचं आहे, जागृत करायचं आहे की आपल्याला याच्याकडे आहे, लहान मुलं आहे, चला ते मोबाईल वापरणारच आहेत किंवा ते वापरले की मग ते शांत असतात ना, चला माझ्या डोक्याला कटकट नसते मग त्यांना वापरू दे, असं होऊन ते नाही चालणार आहे. तो प्रश्न हळूहळू वाढत जाणार आहे. मला असं वाटतं की कुठलेही प्रश्न असतील म्हणजे हा मोबाईलचा असेल किंवा स्क्रीनचा असेल किंवा अजून कुठलेही असतील ते योग्य वयामध्ये निर्माण होताना लक्षात येतात तर तेव्हाच ते सोडवायला हवेत. ते एकदा वाढत गेले आणि ते प्रश्न त्याचं रूपांतर म्हणजे त्याचं रूपांतर प्रॉब्लेममध्ये झालं की मग अडचणी ठरतं. त्याच्यावर भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी खूप त्रास म्हणजे ते पालकांनाही सहन करावं लागतं, ते मुलांनाही सहन करावे लागतात आणि ह्या सगळं म्हणून ते वेळेवर हँडल करणं गरजेचं आहे. खरं तर प्रसाद, हे सगळं ऐकल्यानंतर मला माझ्याच घरातल्या मी ज्या काही एका प्रश्नाला आता सध्या फेस करते त्याचं गांभीर्य मला खूप अधिक झालं किंवा फार ठळक झालं असं मी म्हणेन. कारण माझी मुलगी 6 वर्षांची, माझी मुलगी सतत मोबाईल घेऊन बसलेली असते. मी तिच्या हातातून तो मोबाईल काढून घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा मग आमच्या दोघींमध्ये वाद होतात. 6 वर्षाची आहे पण तिला तिचं म्हणणं आहे
आणि त्या म्हणणं असण्यामुळे तर मग मोबाईल आणि एकूणच जे काही आहे त्यात आमचे वाद पण होतात. माझा पुढचा प्रश्न तोच असणार आहे प्रसाद, कारण या मोबाईलमुळे बऱ्याचदा पालक आणि मुलांमध्ये विसंवाद वाढायला लागलाय. सो एक पालक म्हणून किंवा पालक म्हणून पण आणि मुलांनी पण, स्पेशली पालकांनी, हे कसं डील करावं? हा विसंवाद वाढण्याची ना एक दोन कारणं आहेत, आपण ती समजून घेऊया. एकतर मुलांच्या दृष्टीने ह्याच्याकडे दोन प्रकारे, म्हणजे अगदी लहान वयात असतील किंवा थोडी मोठी झाल्यानंतर सुद्धा असतील, दोन प्रकारे ते ह्याच्याकडे बघतात. एक म्हणजे सगळीच मुलं हे करत असल्यामुळे आपण जर ते केलं नाही तर त्यांच्यापासून बाजूला ठरवू, किंवा लोक बघतात पण आपल्याला माहितीच नाहीये, Peer pressure. पियर प्रेशर, किंवा मी बाजूला मिसिंग आउटची जी भावना असते ना, किंवा ज्याला आपण म्हणतो की मी त्या सगळ्यांच्या ग्रुपमधनं मी बाजूला ठरेन कारण मला हे माहितीच नाहीये. आणि मी माझ्या आजूबाजूला हे मुलांचं ऐकतो ना की अरे हे तुला माहिती नाहीये, हे रूल तू बघितलं नाहीयेस, किंवा अजून कुठलं तरी की हे ॲप तुझ्या मोबाईलमध्ये नाहीये, किंवा तुझा मोबाईल ह्या काय आपण म्हणतो हे व्हर्जन नाहीये, व्हर्जन नाहीये मोबाईलचं, हे त्यांच्या बोलण्यात असतं. आणि त्यामुळे होतं असं की अरे मी त्या ग्रुपमध्ये जर मला राहायचं असेल तर मला हे माहिती असतंच पाहिजे, हे माझ्याकडे असलंच पाहिजे. म्हणजे काय होतं की माझी आयडेंटिटी सातत्याने त्या मोबाईलची, म्हणजे माझ्या ग्रुपमधली आयडेंटिटी ही त्या कुठल्या तरी TV, त्या मोबाईलची, त्या कुठल्या तरी रीलची, त्या कुठल्या तरी ॲप्सची, अशी ती सातत्याने जोडली जात असते. आणि मुलांना त्याचा ताण येतो, म्हणजे मग ग्रुपमधनं मी बाहेर पडल्याचा ताण येतो. सो माझी आयडेंटिटी काय असणार आहे ह्याच्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. त्या मुलांना त्याच्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं की तू हे करू शकतेस, तू अमुक करू शकतेस, तू अजून काहीतरी नवं करू शकतेस, ह्या दृष्टीने एकतर करायला हवं. म्हणजे तू डान्स किती छान करतेस, तू चित्र किती चांगलं काढतेस, मग उलट आणि त्या म्हणजे मी पालकांना असंही सांगतो ना की हे असं होतंय ना, मग तुमच्या मुलाच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या घरी बोलवा आणि तिथे हे सगळं या गोष्टी करा की तिथे तुमच्या मुलांची चित्र दाखवा, किंवा त्यांच्यासाठी म्हणून चित्रकलेच्या काही ॲक्टिव्हिटीज घ्या, त्यांच्यासाठी म्हणून डान्सच्या काही ॲक्टिव्हिटीज घ्या, किंवा त्यांच्याबरोबर चांगले पिक्चर बघा, मुलांसोबत बघा, की ज्यामुळे त्यांची ह्या दृष्टीकडे आपोआप ते होईल की ह्या गोष्टीचा वापर मी कशासाठी करायचा आहे. मग मी त्याच्यावर चांगली गाणी आहे, त्याच्यावर चांगले पिक्चर आहेत, नक्की बघावेत ना मुलांनी. मी असं म्हणत नाही की ते त्यांनी बाजूला ठेवून, पण सातत्याने ते स्वतःच्या डोळ्यासमोर घेणं आणि सातत्याने तेवढं बघत बसण्यापेक्षा मोठ्या स्क्रीनवर करावं, त्याचा जरूर आनंद घ्यावा, सगळ्यांनी मिळून आनंद घ्यावा, हे नक्की करावं. आणि त्यातून हळूहळू असं व्हायला लागेल की त्याचा योग्य वापर कसा करायचा आहे मुलांपर्यंत पोचायला, आणि ह्याची सुरुवात 5-6 वर्षांनीच करायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मात्र नक्की आहे की मुलांनी काहीतरी करावं, म्हणजे जेवावं म्हणून आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो, आपल्या मागे मागे लागू नये म्हणून त्यांच्या हातात हे जरूर टाळलं पाहिजे. की मी काय खातोय, मी काय जेवतोय हे मुलाला कळलंच पाहिजे. त्या मोबाईलच्या नादात मला कोणीतरी भरवतंय आणि किंवा मोबाईलच्या नादात मी काय जेवतोय मला कळत नाही, किंवा TV समोर बसून मी जेवतोय. आणि ही घरात सगळ्यांनी मिळून करण्याची गोष्ट आहे की ओके, जेवताना कोणीही मोबाईल वापरणार नाही, जेवताना कोणी TV समोर बसून जेवणार नाही, असे काही रूल. आणि म्हणजे मी पालकांना दोष नाही देणार, पण कदाचित त्यांनी या ठिकाणी जास्त जागरूक राहायला पाहिजे असं मी म्हणेन. म्हणजे मला काही वेळेला म्हणतात ना पालक की आम्ही दिवसभर दमलेले असतो, मग आम्हाला एंटरटेनमेंट नको का? मग मुले पण उत्तर देतात आम्ही पण शाळेत अभ्यास करून दमलेलो असतो, पण आम्हाला पण एंटरटेन हवी आहे. मग ते आर्ग्युमेंटकडे जायला लागतं. त्यापेक्षा आपण या प्रकारचे घरात सगळ्यांचे मिळून, म्हणजे त्याला नियम म्हणण्यापेक्षा किंवा कोड ऑफ कंडक्ट असं म्हणण्यापेक्षा आमच्या घरामध्ये या प्रकारे चालतं, आमच्या घराकडे जेवताना कुणीच मोबाईल बघत नाही. आणि हे जर समजून घेतलं तर मूल त्याचं एक स्पष्टीकरण मग 4 जणांनी विचारलं तरी द्यायला लागेल. त्याला स्वतःला माहिती असेल की आपण हे का करतोय, आपण हे कशासाठी करतोय, आणि त्यातून त्याला एक कॉन्फिडन्स येईल असं मला वाटतं मुलाला. आणि तो फार महत्त्वाचा आहे पालकांनी देणं, कारण नाही म्हणणं सोपं आहे. त्याने मुलाला काय होतं की मग ते दुसरे कुठले तरी मार्ग शोधेल, मग घरात मिळत नाही मग शेजाऱ्यांकडे जाऊन बसेल, मग शेजाऱ्यांकडे मिळत नाही ना मग मित्रांकडे जाऊन बसेल. ते मूल स्वतःचे मार्ग शोधणारच आहे. त्यामुळे नाही म्हणणं हा पर्यायच नाहीये. त्या नाहीला वेगळ्या पर्यायामध्ये मी आता म्हणल्या तशा नाहीचं रूपांतर करणं. काही ठिकाणी मात्र नाही म्हणावं लागतं आणि तिथे मात्र
ते स्पष्टपणे म्हटलंच गेलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा एक 15 मिनिटं मूल काहीतरी बघणार आहे असं ठरवलं आहे, मोबाईल वापरणार आहे असं ठरवलं आहे, तर 15व्या मिनिटानंतर 16व्या मिनिटाला किंवा 17व्या मिनिटाला नाही आलंच पाहिजे. किंवा एक मोबाईलवर काय गोष्टी बघायच्या आहेत किंवा लॅपटॉपवर काय गोष्टी बघायच्या आहेत त्या सोडून 4थ्या गोष्टीला नाही म्हणता आलंच पाहिजे आणि ते पालकांनी म्हटलंच पाहिजे. आणि ह्या मताचा मी आहे, कारण मुलाला कळलं पाहिजे की पालक कशाला नाही म्हणतात आणि काय अलाउड करतात.